नमस्कार. पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. सासवड तालुका पुरंदर येथील आचार्य यात्रे सांस्कृतिक भवनात 30 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, माजी आमदार संभाजी खुंजीर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजयदादा कोलते, भाजपाचे युवा नेते बाबाराजे जाधवराव, साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामराव इंगळे, पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामनतात्या जगताप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयराव कोलते, सौ राजवर्धिनी संजय जगताप, सुदामराव इंगळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, गौरी कुंजीर, माऊली मेमाणे, भाग्यवान मस्के, महेश जगताप, रंगराव रेड्डी, गौरव कोलते, शिवाजी साळुंखे, ॲडव्होकेट प्रकाश खाडे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सुनील दिवार, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य हेमंत माहूरकर, भाजपाचे नगरसेवक साकेत जगताप, महेश जगताप, संजय चव्हाण, उद्धव ठाकरे गटाचे अभिजित जगताप, सासवड पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत ताकोले, माजी नगराध्यक्ष दत्तनाना जगताप, इब्राहिम सय्यद, आपचे तालुका अध्यक्ष दत्ताकड, दशरथ यादव, नंदकुमार सागर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे, नेताजी सुभाष संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रंगराव रेड्डी आदींनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. परंतु मी निश्चितपणे सांगतो, एवढ्या उंचीचा आणि इतकी प्रगल्भता असणारा शिवसेनेचा एक नेता म्हणून विधानसभेपासून लोकसभेपासून अनेक वेळा पक्षाची बाजू मांडण्यासाठी त्यांच्याबरोबर अनेक चर्चा झाल्या. रात्री 11 ते पहाटे 3-3 वाजे. परंतु इतकी बारकाईने संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असणारा, फक्त भूगोलच नव्हे तर इतिहासासकट आज काय आवश्यकता आहे त्याची माहिती असणारा इतका परिपक्व नेता मी दुसरा पाहिला नाही, अगदी मनापासून. काल जेव्हा मी बारामतीत गेलो होतो त्यावेळेस तिथले ते हॉस्पिटल्स, तिथल्या सगळ्या विकास कामं, प्रचंड दूरदृष्टी असणारा नेता, पुढे 100 वर्ष आपल्याला काय आवश्यक आहे ते समाजासाठी आज मनात आणणार आणि त्याची आखणी करणारा असा नेता. खरं म्हटलं तर अशी माणसं ही राज्याची संपत्ती असतात. दे आर असेट्स ऑफ स्टेट्स. आणि ही संपत्ती अचानकपणे अशी निघून जाणे, प्रचंड असं नुकसान राज्याचं झालंय, त्या कुटुंबाचं झालेलंच आहे, पक्षाचं झालेलं आहे. परंतु त्याच्या बरोबरीने हे राज्याचं झालंय. 8-10 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. अचानकपणे 24चा फोन आला की दादांना काही तुमच्याशी बोलायचं. म्हटलं ठीक आहे, कधी होते म्हणे, उद्या 10 वाजता तुम्ही सह्याद्रीला या. प्रचंड गर्दी होती, पण त्यांना सांगितलं विजय शिवतारे आले. 1 मिनिटाच्या आत सगळी गर्दी बाहेर काढली आणि जवळजवळ 43 मिनिट इतक्या महत्वाच्या विषयावर मला स्वतःला आश्चर्य वाटलं. तुमचं मत या बाबतीत काय? खरोखर तुम्हाला सांगतो, काही खटके त्यांचे म्हणजे माझे उडाले होते, पण वैचारिक एवढा दिलदार माणूस मी माझ्या आयुष्यात आहे, एवढा दिलदार माणूस. सायकल ट्रॅकचं त्या दिवशी इथे उद्घाटन होतं, निकाल लागले आणि अगदी मतदानाच्या 1 दिवस अगोदर पहाटे 3 वाजता मी एकनाथराव शिंदेकडे गेलो. उदय सामंत होते आणि दोघांशी म्हटलं की पुण्यामध्ये असं आहे ते एक असं एक प्रपोजल बी केलं तर खूप आहे. आणि म्हणून मी ते सगळं 6 पानाचा रिपोर्ट मी सोळं केलेला तो दाखवला
उदय सामंतांनी पाहिला, एकनाथ शिंदेनी पाहिला आणि त्यांच्या स्वतःच्या फोनवरून एकनाथ शिंदेनी दादांना फोन केला. एकनाथ शिंदे 2 मिनिट बोलले आणि बापू काय बोलतायत जरा ऐकून घ्या. 15 मिनिट आम्ही बोललो त्या विषयावर. तेव्हा मला ताबडतोब सॉफ्ट कॉपी पाठवून द्या लोकांनी सर. चोबेंना मी सॉफ्ट कॉपी पाठवली. परत 10 मिनिटात त्यांचा फोन. खरोखर म्हणजे स्ट्रॅटेजी कशाला म्हणतायत विजयराव, मला हे लवकर लक्षात जर आलं असतं तर चित्र वेगळं झालं असतं. परंतु आता 2 दिवस झालं पवार साहेबांबरोबर जी युती झाली आणि त्याच्यातून आता हे शक्य होणार. ज्या दिवशी काय गोष्टी होते त्या दिवशी दादांना मी म्हटलं की दादा आपली चर्चा झाली होती त्याप्रमाणे झालं असतं तर काय झालं असतं. वेळ निघून गेली होती पण कमीत कमी 43. अरे म्हणे बाप विजयराव 43 नाही, जर तुमच्या स्ट्रॅटेजीने गेलो असतो तर 56 सीट आले असते. एवढा मोकळ्या मनाने कबुली करून त्या बाबतीमध्ये स्पष्ट वक्तेपणाने बोलणारा माणूस. खरंच जेव्हा हा अपघात झाला त्याच्या 5व्या मिनिटाला मला कारण एक कार्यकर्ता आमचं तिथे हे महत्त्वाचं निवेदन घेऊन गेला होता आणि ते पाहिल्याबरोबर त्याने ते फोटो घेतले आणि टी व्हीला बातमी येण्याच्या अगोदर मला ते फोटो त्याने पाठवले. देवाला मी प्रार्थना करत होतो की बाबा निश्चितपणे त्यावेळेस 5-7 मिनिटांना बातम्या सुरू झाल्या की गंभीर जखमी आहेत म्हणून. परंतु ते फोटो जेव्हा मी पाहिले होते त्यावेळेस मला निश्चितपणे असं वाटलं होतं की अरे कुठेही कोणालाही वाचण्याची शक्यता येते दिसत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लोकांचं काम करणारा म्हणजे ऍक्सिडेंट झाला तिथे सुद्धा पेपरांचा ढीक पडला. कधीही दादांकडे जा तर ढीकभर कागद आणि एकमेव असा नेता महाराष्ट्रातला असेल की कोणी सर्वसामान्य माणसाने दिलेलं निवेदन सुद्धा त्याला उत्तर जाईल किंवा त्याच्यावर कार्यवाही. बऱ्याच ठिकाणी हजारो निवेदन मी मंत्री होतो हजारो निवेदन येत असतात. कधी कधी पीएनकडून चुका होतात काय होतात पण दादांचा कटाक्ष असायचा कोणी पी अशी मिस्टेक कधीच करणार नाही की एखादं कोणाचं निवेदन आणि त्याच्यावर ऍक्शन झाली नाही किंवा कारवाई झाली. आणि प्रचंड मोठं नुकसान. खरं म्हटलं तर आजच्या काळामध्ये असा एक स्वाभिमानी नेता महाराष्ट्रात हवा होता. त्या काळात त्यांची एक्झिट झाली हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य. एका बाजूने संपूर्ण सगळं जात असताना स्वाभिमानाने महाराष्ट्रासाठी परखडपणे आपली मतं मांडणारा नेता. खरं म्हटलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं अस्तित्व हे जाणवत होतं आणि पुढे सगळ्यांनाच वाटत होतं की हा माणूस एक ना एक दिवस आपल्या स्वकर्तृत्वावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल. इथपर्यंत चांगली भूमिका इथपर्यंत आवाक असताना नियतीने आपल्यातून त्यांना हिरावून नेलंय. मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालंय सर्वांचं झालंय. निश्चितपणे त्यांनी जे जे सांगितलं ते एक वाक्य खूप महत्वाचं आहे. गेल्या 5-6 मिनिटात त्यांनी असं एक वाक्य सांगितलं राजकारणात तुम्ही येता राजकारण करत असताना लक्षात ठेवा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुखाचा दिवस कसा येईल याच्यासाठी तुमची धडपड असायला हवी तर ते खरं राजकारण किंवा समाजकारण. अनेक गोष्टी जसं मगाशी कोणीतरी सांगितलं ठीक आहे राजकारण मंगळ आहे त्याच्यामध्ये आता न पडता तुम्ही व्यवसाय करा शिक्षण घ्या मुलांना चांगली शिक्षण घ्या आयुष्य एन्जॉय करा. कदाचित अनेक गोष्टी अशा घडत गेल्या आजकाल की त्या सत्यवादी किंवा पिंपरी चिंचवड सारखं शहर घडवण्याचं सर्वात मोठं काम जगजाहीर आहे तिथे दादांनी केलं. प्रचंड त्यांच्या दूरदृष्टीतून ते केलं. परंतु जेव्हा अशा टाईपचं नकारात्मक जेव्हा गोष्टी होत होत्या त्यावेळेस निश्चितपणे ते व्यथित होत होते. 1-2 वेळा तसं बोलण्यातून चर्चा सुद्धा झाली आणि म्हणून काल जेव्हा मला विचारत होतं त्यावेळेस मी म्हटलं की पूर्ण वेगळं चित्र आहे की त्यांचं मनचं भांडण ते काही गोष्टी 1-2 ठिकाणी झालं असेल त्याची कारणं वेगळी असतात. पण वैयक्तिकदृष्ट्या हुशारी आणि लोकांच्या प्रती असणारी ही बरोबर माणूस ओळखतो आणि म्हणून त्या माणसाचा रिस्पेक्ट कसा करावा. मला काल प्रचंड दुःखी होतो आणि बरोबर समोरच्या लाईनमध्ये सगळे आमदारांनी काही
बरोबर साहेबांनी मला तिथून पाहिलं, तो पुरंदरचा रिस्पेक्ट, माझा रिस्पेक्ट नाही, तिथून त्यांनी मला सुप्रियाताई आणि आमचे शशिकांत शिंदे आले आणि मला उठून त्यांनी तिकडे सगळे फॅमिलीतले लोक बसले होते, तिथे येऊन त्यांनी बसवलं. खऱ्या अर्थाने तो पुरंदरचा आमचा आदर होता असं मला वाटते. प्रचंड मोठी हानी झाली, परंतु निश्चितपणे याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या विचारावर चालले. त्यांनी सांगितलेली जी वाक्य आहेत ती आपल्या आयुष्यात निश्चितपणे अंमलबजावणी करण्यासाठी तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरू शकेल. किती बोलणारे काही झालं तरी कमी पडेल एवढं उंच असं हे नेतृत्व या शतकातली सगळ्यात मोठी हानी राज्याची काय असेल त्या अजितदादांचं असं अचानकपणे दुर्दैवी अपघाती निधन होणं संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण गाव खेडं उत्स्फूर्तपणे लोकांनी बंद पाडले. आणि त्याचं बारामतीतलं वातावरण पाहिलं तर मला वाटते बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर जो महाराष्ट्र व्यथित झाला होता तसाच किंवा त्याच्यापेक्षा अधिक अशा प्रकारचं हे दादांच्या जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र व्यतीत झाला होता. मी त्यांच्या जीवात्म्यास चिरशांती लाभो, सद्गती लाभो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एखादा तरुण उद्योजक किंवा एखादा वेगळ्या प्रकारे व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या माध्यमातून वेगळं काम करणारा व्यक्ती असेल, त्यालाही आवर्जून निरोप देऊन त्या गोष्टीची माहिती घेणं, तो व्यवसाय असेल किंवा ती गोष्ट असेल किंवा ती एखादी कृती असेल आणि त्याच्या अनेक रिप्लिका तयार करून वेगवेगळ्या लोकांना प्रवृत्त करून तशा गोष्टी इम्प्लिमेंट करणं ही खरं म्हणजे एक नेतृत्वाचा जो गुण असतो आगळा वेगळा, तो मला वाटतं दादांच्या मध्ये होतो. त्याचा कधी प्रचार दादांनी केला नाही, परंतु खूप चांगल्या गोष्टी प्रत्येक ठिकाणावरून घ्यायची. आणि मला वाटतं की दादांचा एक स्वभाव होता की जे चांगलं आहे ते माझ्या जिल्ह्यामध्ये यावं, माझ्या बारामतीमध्ये यावं, असं एक दूरदृष्टी असणारं नेतृत्व होतं. मला आठवतंय मी 10वी 11वीला असेल, मला वाटते बागवानाळीमध्ये आम्ही राहायचो आणि त्यावेळेस दादा खासदारकीचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा जेवायला घरी आले होते. मला आजही तो क्षण परवा दिवशी ज्यावेळेस ती घटना कळली त्यावेळेस आठवला. आजही ते जुने फोटोही आम्ही बघितले की त्यावेळेस पहिल्यांदा दादांची आमची म्हणजे घरातले सगळ्यांची दादा घरी जेवायला आलते आणि ती सर भेट झाली होती त्या ठिकाणी. त्यानंतर अनेक प्रसंगी खरं म्हणजे सहकारामध्ये कसं काम करायची दादांच्यावर संधी मला वाटतं नीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्यांदा ज्या दादांशी बोललो त्यानंतर झाले. नंतरच्या काळामध्ये माझे वडील कैलासवासी गंगूबाई गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वच चेअरमन संचालक मंडळाने दादांनी निर्देश दिले आणि मला त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या जागेवरती त्या ठिकाणी नियुक्त संचालक म्हणून घेण्याबाबतची दादांनी सांगितलं. आणि त्या काळामध्ये बँकिंगमध्ये दादांच्या बरोबर काम करायची संधी त्या ठिकाणी PDCC बँकेमध्ये मला वाटते मागचे म्हणजे 2 वर्ष त्या ठिकाणी 18, 19, 20 मला त्या ठिकाणी मिळाली. त्या काळामध्ये मी असेल, दुर्गाडेश्वर असेल, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या जसे घ्यायचो त्याप्रमाणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देत असताना दादांनी हे कधी बघितलं नाही की कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या ह्याचा, तुमची जशी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे काम द्यायची त्यांची पद्धत मी त्या ठिकाणी खूप जवळून बघितली. नीरा कृषी उत्पन्नाच्या बाजार समितीच्या कामकाजामध्ये सुद्धा बोलत असताना किंवा 19 पासून 2005 पर्यंत जो विधिमंडळाचा माझा कार्यकाळ होता त्या काळामध्ये सुद्धा सत्तेमध्ये असताना दादांच्या बरोबर सत्तेमध्ये नसताना सुद्धा जे अनुभव आले ते खरं म्हणजे मला वाटते खूप वेळ लागेल हे सगळ्या बोलायला, परंतु सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अतिशय स्पष्ट वक्ते, वेळेचं भान आणि वेळेचं महत्त्व असणार. मला
आजही बोलायला खरं म्हणजे वाटतं, परंतु दादा मला नेहमी येणार. म्हणजे दादांना माहीत होतं माझ्या वेळेच्या बाबतीमध्ये मी किती घाळ आहे खरं म्हणजे. त्यामुळे जर मला 7ची वेळ दिलेली असायची तर दादा मला त्याला 8चीच वेळ द्या. म्हणजे अशा प्रकारचं मी कितीतरी वेळा हे बघितलंय. आणि 8ची वेळ दादा ठेवायचे आणि मला त्यांचा पी 7:30 वाजता टाकायचं की 7:30ची वेळ देते, कारण थोडासा बफर वेळ पुढे मागे होणार. असे म्हणजे प्रत्येक व्यक्तीबद्दल आहे ना खडा. मी हे सांगतो का तर प्रत्येकाचे स्वभाव, प्रत्येकाची कामाची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायच्या. आम्ही काही वेळा इंटरॅक्शन करताना कुणाची शिफारस करायचो की दादा ह्याला इथं संधी द्या, आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून तिथे संधी द्या. त्यावेळेस मी काँग्रेस जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. आम्ही एखाद्याची संधी मागायच्या अगोदर त्याचे सगळा आराखडा त्यांच्या समोर असायचा. किंवा एखाद्या ज्यावेळेस जागा वाटपांच्या बाबतीतलं काही बोलायचं किंवा काही, त्यावेळेस सुद्धा तसंच बघितलं की एवढा मोठा अभ्यास आणि बारीक सारीक अभ्यास असणारं नेतृत्व. म्हणजे मी अनेक नेत्यांच्या बरोबर इंटरॅक्शन केलं, सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर इंटरॅक्शन केलं, परंतु मला वाटतं दादांच्या एवढा सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून गावच्या नेतृत्वापासून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या नेतृत्वापर्यंत प्रत्येकाची खडा खडा तोंडपाठ माहिती असणार. मला वाटतं असं नेतृत्व आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही. दुसरं बघण्यासारखं म्हणजे दादांनी केलेलं एकूण ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे मला माहीत नाही दादा MBA होते का नाही, परंतु मी MBA केले. परंतु एखाद्या MBA नाही तर एखाद्या चांगल्या ब्ल्यूचिप कंपनीच्या MDलाही लागले अशा प्रकारचं मॅनेजमेंट स्किल दादांच्याकडे त्या ठिकाणी होतं. प्रत्येक गोष्ट करत असताना कशा प्रकारे एखादी संस्था चालवली पाहिजे किंवा कशा प्रकारे एखादी कारखाना चालवला पाहिजे हे खूप जवळून, किंवा कशा प्रकारे एखादी बँक चालवली पाहिजे हे खूप जवळून मी त्या ठिकाणी अनुभवलं. काही गोष्टी घेण्याचा प्रयत्नही केला आणि खरं म्हणजे त्या व्यक्तिमत्वापासून शिकण्यासारखं खूप होतं. मी जेवताना बघितलं अनेक प्रसंगी. मी दादांच्याबरोबर जेवलो. मला तर माझ्या वडिलांच्यामुळे एक सवय आमच्याकडे होती की ताटामध्ये काही शिल्लक ठेवायचं नाही, पण दादांचंही ताट मी कधी बघितलं जेवत असताना ते ताट पूर्ण चकाचक झाल्याशिवाय ते उठायचं नाही. जेवढं लागतंय तेवढं घेणार, बाकीचं काढून ठेवणार आणि जे काय आहे ताटामध्ये ते संपूर्णपणे ताट परिपूर्ण संपलं पाहिजे की अशा प्रकारचं त्यांची कामाची पद्धत होती. त्याच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र जेवढा हळहळला असेल तेवढीच हळहळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या मृत्यूनंतर झालेली आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज पक्षाच्या सगळ्या भिंती ओलांडून सर्व पक्षांना कवेत घेणार हे नेतृत्व होतं. बाहेरून जरी दादा फार कडक वाटले तरी मी जे जवळून दादा पाहिले ते दादा फार हळवे अशा प्रकारचे दादा होते. प्रचंड अभ्यास होते, विद्वत्ता होती, विद्यार्थीची वृत्ती होती. प्रत्येक गोष्ट समजेपर्यंत समजून घेण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती. म्हणून दादांना कदाचित सर्व विषयाचं जास्तीत जास्त ज्ञान त्यांच्याकडे होतं. मला सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याचसं मी कितीतरी वेळ त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला असेल किंवा मला बोलण्यापेक्षा मी शिकत राहिलो त्यांच्याकडनं. म्हणजे मी एवढंच सांगतो की मधल्या काळामध्ये ज्यावेळेस प्रचंड अशा प्रकारच्या चक्रव्यूहामध्ये ते सापडले त्यावेळेस मी दादांना काही वेळेस म्हणत होते, दादा सगळ्यांनाच तुम्ही अंगावरती नका घेऊ, दादा एवढे स्पष्ट तुम्ही नका बोलत जाऊ, त्यामुळे सगळ्यांकडनं कधी कधी तुम्ही टार्गेट होतं. त्यामुळे कुणीतरी अंगावर घेतलं पाहिजे, कुणीतरी स्पष्ट बोलले पाहिजे. तू म्हणतो ते खरं आहे की मला त्रास होतो, सगळीकडनं कधी कधी अटॅक होतो, पण माझा स्वभाव आहे की जे खरं आहे ते खरं बोलायचं. आता सगळेच आपण सर्व पक्षाचे बसलो पण ते किती स्पष्ट होते त्याच्याबद्दलचं उदाहरण मी देईल. केवळ लोकसभेला सुनेत्राबाई उभ्या होत्या. एका ठिकाणचा पाण्याच्या संदर्भाचा प्रश्न होता की पुरंदर उपसाची पाईपलाईन जर त्या वस्तीला जोडून दिली नावळीपासून तर 300 मतं त्या ठिकाणी वाढतील. म्हणून ती मुलं माझ्याकडे आले नेरेत आणि इकडची पदयात्रा उरकली दादा सासवडला आले. येताना गाडीमध्ये म्हटलं की दादा त्या अशी पाईपलाईन जर पुरंदर उपसातून जोडून दिली तर या 2-3 वाड्यांचे प्रश्न मिटतील आणि काही प्रमाणामध्ये मतं त्या ठिकाणी मिळतील. दादाने काहीतरी फोन केला जलसंपदा विभागाला तिथूनच रात्रीचं. ते म्हणले ते पॉसिबल नाही दादा, ते शक्य नाही, टेक्निकल अडचणी वगैरे काय सांगितलं. सगळी मुलं इथं आले, 30-40 मुलं होती. मी त्यांना म्हणलं दादा नंतर इलेक्शन नंतर मिटिंग लावून एवढं तरी त्यांना सांगा की इलेक्शन नंतर मिटिंग लावून इलेक्शन नंतर तुमचा प्रश्न मी सोडवायचा प्रयत्न करेल.
दादा म्हणले "ते गेल्यावरती बघू." मी इथं आल्याच्या नंतर उतरल्यानंतर सगळी मुलं दादाच्याकडे आणली. दादाने त्यांना सांगितलं की ते काम काय होणार नाही. मी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विचारलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं टेक्निकल अडचण आहे, तिथून त्या ठिकाणी पाणी देता येणार नाही आणि ते काम होणार नाही. मुलं गेल्यानंतर दादा एवढं तरी सांगायचं ना की मी इलेक्शन नंतर मिटिंग घेतो. अरे नाही ना, माझी बायको जरी उभी असेल तर ते काम होणारच नाही, तर मी कुठं का बोलू. अशा कितीतरी गोष्टी आहेत. माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्यांनी राजकारणाची कधी स्वप्नच पाहिली नव्हती, राजकारणात ते इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, राजकारणाची इच्छाही नव्हती, अपेक्षाही नव्हती, स्वप्नही नव्हतं, तशा प्रकारचे बॅकग्राऊंड नव्हतं. तर एक छोटा कार्यकर्ता 30-35 वर्ष राजकारणात टिकून राहिल्याचे एकमेव कारण म्हणजे खरं तर अजितदादा आहेत. असं माझ्यासारखे किती असंख्य कार्यकर्ते असतील, लाखो कार्यकर्ते असतील. इथं बसलेले सुद्धा प्रत्येक पक्षाच्या नेत्याला, सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं की दादा माझे आहेत. म्हणजे इथं आमदार साहेब बसलेत, आपणही सगळे इथं पार आप्पांच्या पासून, जालंधर भाऊंच्या पासून, कोलते साहेबांच्या पासून, झेंडे पाटलापासून सगळेच या ठिकाणी बसले. पण सगळ्याच पक्षाला आधी आत्ता ठिकाणी बोलला, त्याच्याबद्दल आमदार साहेब दुसरे बोलून गेले. त्या सगळ्यांना दादा आपले वाटतात, कारण दादांनाही सगळे आपले वाटायचे. इलेक्शनच्या पिरियड पुरतं ते तशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करायचे. आणि दिलेला शब्द पाळायचा असतो हे दादांकडनं शिकलो. माझं त्यांचं म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं संबंध होते. कधी संघर्ष व्हायचा, कधी एकत्र यायचो. बोललेलो कधी मनावर घेतलं नाही. दादा गेले म्हणजे आपल्या घरातला माणूस गेला असं वाटलं, कारण का पुरंदर आणि बारामतीमध्ये रस्ता होता. पुरंदर आणि बारामती आपण कधी वेगळं मानलं नाही. आपल्या घरातला माणूस गेलाय, जेवढं दुःख होतं तेवढं दुःख आज दादा गेल्यामुळे झालं. तुम्ही सर्व त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहात. तुम्हाला जेवढं दुःख झालं तेवढंच आम्हाला व्यथित. तुम्हाला जेवढे व्यथित झालाय तेवढेच आम्ही व्यथित झालो. सुंदर झालं. 2-3 उदाहरणं सांगतो त्यांच्या. आज सकाळला आलंय, नानांनी गेले, त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण एकदा पंचायत समिती इलेक्शन ते अशोकराव इकडे बसलेले आणि त्याच्यात नगरपालिकेची इलेक्शन झाली. मला त्यांचा फोन आला होता युती करू, मी काही केली नाही. आणि मी कोल्हापूरला असताना देवीचं दर्शन घ्यायला गेलो, की परत फोन आला, कुठे आहे म्हटलं कोल्हापूरला. संध्याकाळी मी निघालोय म्हणजे डायरेक्ट नेल्याला पिंपल्याच्या बांगल्यावर गेलो. रात्री मी 7:30ला पोचलो, थांबलो, अर्ध्या तासात ते आले. 5:30 वाजेपर्यंत आम्ही दोघंच बोलत होतो. जेवलो, दत्ताबाने जेवण आणलं होतं आणि मला खूप आग्रह केला की माझ्या पक्षात दादा विचार नाही सोडू शकत, कारण का आपल्या कार्यकर्त्यांना विचारायला लागेल. म्हणलं तुम्हाला तुमचं स्वतःचं मत आहे का नाही. तर कार्यकर्ते खूप असे, आपण विचारल्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय काही करत नव्हतं. म्हटलं नाही युती करू. अनेक शब्द दिले होते, पण म्हटलं दादा तुमचा मोठेपणा आहे. त्याच्यानंतरही मला 2009ला विचारलं होतं माझ्याकडे येतात. आणि नंतर 4ला मी, अशोकराव आणि सर होते. अशोकराव म्हणले आता मी परत तयारीला चालू. अशोकराव तिकीट मिळणं अवघड आहे. म्हणजे असं का बोलता, कारण का 4 महिन्यापूर्वी दादांनी मला विचारत होते माझ्याकडनं उभं राहता. मी त्यांना ते सांगितलं. असा माणूस होता हा आपल्यातनं गेलेला आहे. पंचायत समितीला एकदा आमचे दर्डे डॉक्टर नाराज झाले, दादांना नेलं त्यांच्याकडे. दादा यांना काहीतरी दिलं पाहिजे, कारखान्याला उभं करू म्हटलं आणि दिल्याच्या शब्दाप्रमाणे उभं केलं. परत म्हटलं त्यांना चेअरमन करा, चेअरमनही केलं. माझ्या बाबतीत नाही, पण बाकीच्या मी सांगितलेल्या ज्यांना ज्यांना शब्द दिले ते शब्द त्यांनी सगळे पाळले. मार्केट कमिटी आले की सांगायचे सावंत झाडं लावा. पंचायत समितीत उद्घाटनाला सांगितले इथे झाडं लावा. नगरपालिकेत गेले जेजुरी इथे, तिथेही सांगितले झाडं लावा. त्यांना निसर्गाच्यावर खूप प्रेम होते. निसर्ग जपावा, रस्ते चांगले झाले पाहिजे, इमारती चांगल्या झाल्या पाहिजे, आखीव रखीव झाला पाहिजे, त्याच्यात जिवंतपणा आला पाहिजे. त्यांना ते आवड होती, स्वच्छतेची आवड होती. आणि असा एक चांगला माणूस, धडाडीचा माणूस आपल्याकडे गेलेला आहे. याचं दुःख, ती उणीव कधी भरून निघणार. सगळ्यांना खूप काय बोलायचे, सगळ्यांना त्यांची मनोगत व्यक्त करायची.
पण मला कालपासून असं वाटतं की माझ्यातलं कोणतरी गेलेलं आहे, माझ्या घरातलं कोणतरी गेलेलं आहे, माझ्याकडनं काहीतरी हरवलेली वस्तू. परवा दिवशी गेलो, इतकी आलोट गर्दी होती, जवळजवळ 3.5 तास चालवावं लागलं, एवढी लोक होती. किती प्रेम दिलं असेल त्यांनी लोकांना, ते तिथल्या जनतेच्या जनसमुदायांना ते दिसत होतं. हा माणूस आज आपल्यात नाही नसेल, विकास चालतच राहील, विकास थांबणार नाही, पण त्यांनी ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ते स्मरणात आणतात. त्यांच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, अनुकरण केल्या पाहिजे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचायत समितीच्या लोकांनी नवीन बॉडी आल्या, त्यांनी तिथे वृक्षारोपण करावं, मार्केट कमिटीमध्ये करावं. हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धा निमित्तानं सांगून दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. समाजासाठी लढली, समाजासाठी काम केलं. त्यामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पासून आतापर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर दादांचं जे निधन आहे खरं तर महाराष्ट्राचा छावा, असंच त्यांना एक विरोध, खरं तर शंभूराजासारखंच थोडंसं साम्य त्यांच्या या विमानात वाटतंय, पण असा माणूस त्या महाराष्ट्रात पुन्हा उरले नाही. खरं तर सगळ्यांच्याच भावना आहेत की अगदी सहज सांगायचं म्हटलं तर मी बारामतीला अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन घेतलं आणि त्याच्या पूर्वी 2 महिने दादांना भेटलो. दादांनी सांगितलं आता उन्हाळा आहे, ऑगस्ट मध्ये या. मी म्हणलं ऑगस्ट मध्ये परत आणि तारीख काढून घ्यायला गेलो तर दादा म्हणले की आता माझा परदेश दौरा आहे. परदेश दौऱ्यामध्ये म्हणलं मग वहिनींना मला इथं मदतीला किंवा वहिनींना मला प्रमुख पाहुणे बोलवायचे, स्वतः अध्यक्ष करायचे, तर म्हणजे आम्ही 2 जाणार. तर मग म्हटलं ठीक आहे, नाही म्हटलं आम्ही दादा घेतो, तुम्ही गेलं तरी. आम्ही बारामतीच्या नगराध्यक्षांना तिथं स्वागताध्यक्ष केलं, निमंत्रक नानासाहेबांना केलं आणि तो कार्यक्रम आम्ही केला. नादू मानव त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते, डॉक्टर आह साळुंके संमेलनाध्यक्ष. आणि दादा परदेशात होते. मुसळेचा मला एक दिवस फोन आला की महाराष्ट्रातून 1000-1500 कवी बारामतीमध्ये आल्या. 2 दिवसाचं साहित्य संमेलन आम्ही 15 दिवस तिथं राबून ते करत होतो आणि त्या संमेलनामधल्या कवी साहित्यिकांना महाराष्ट्रातून येणाऱ्या काही कमी पडता नाही, हे परदेशातून दादांनी आमच्यावर इतकं लक्ष ठेवावं. इतका साहित्याशी, सगळ्या समाजाशी नाळ असणारा अतिशय मोठा माणूस, त्याचं वर्णनही करता येत नाही. रत्नागिरीला साहित्य संमेलन होतं, उदय सामंतांना दादांना मी भेटलो. दादांनी सांगितलं जा उदयला नाव माझं सांगा. उदय सामंत त्यावेळेस राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष नव्हते. ज्या दिवशी संमेलन होतं त्या दिवशी युवक अध्यक्ष म्हणून त्यांना मुंबईला बोललो होतो पत्र द्यायला, आणि उदय सामंतांनी आम्हाला मदत केली. तिथे आम्ही 3 दिवसाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन उभं केलं. खरं तर अलीकडच्याच काळात सांगायचं म्हटलं तर दादांचा पत्रकारितेच्या निमित्ताने माझा बऱ्यापैकी संपर्क येत गेला. पण आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 11 वाजता मी दादांना रात्री फोन केला. पुरंदरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या इच्छुकांच्या मागण्या करायच्या होत्या. ते करत असताना 11 वाजता फोन केला. मला पीएमनी सांगितलं की आता दादांच्या मिटिंगी सुरू आहेत आणि तुमचं नाव लिहून ठेवलंय आणि मी दादांना निरोप पोहोचवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता दादांचा फोन आला. मला आश्चर्य वाटलं की इतका बारका वेळ काय नाही म्हणलं यशवंतराव बोला. मला आश्चर्य वाटलं. मी सहज म्हणलं दादा मला पुरंदरच्या विषयी तुमच्या कानावर घालायचं होतं. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारायचा असेल तर उमेदवारी लढवण्याची पक्ष संघटना वाढत नाही. दुर्गाडे सरांच्यासाठी मी खरं तर दादांना ती शिफारस करत होती आणि ते दादा त्यांनी ऐकून घेतलं. ठीक आहे तुमचं म्हणणं आहे की त्यांनी ऐकून घेतो म्हणजे मी विचार करतो, एवढंच बोलले. मला वाटतं दादांच्या सारखा एवढा परखड, एवढा हळवा, सगळ्या पातळीवर असणारा नेता महाराष्ट्रात भारतातही असावा का नाही इतकं वाटावं. सगळा महाराष्ट्र रडत असताना दादा मात्र कमी वयामध्ये निघून गेले. इतकं रडणं कुणाच्या नेत्याच्या वाट्याला आलं नसत. एवढा आपला नेता निघून जाण्याने सगळ्यांच्याच मनावर आघात झालेला आहे. मी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. देशाने एक काळा दिवस पाहिला. आपल्या सर्वांच्या, सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलं अशा आपले दादा विमान अपघातामध्ये आपल्यातून निघून गेले. खरं तर त्या प्रसंगाचं वर्णन करताना सुद्धा शब्द मुख्य होतात. दादा गेले हे आजही आपल्याला त्यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर खरं वाटत नाही. सर्वांचाच आधारवड निघून गेला आणि ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आपल्या सर्वांना न पेलवणारी आहे.
परवा कालच्या दिवशी दादांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या लाखोंच्या संख्येनं जो जनसमुदाय जमला होता तो अगदी दाय मोकळून रडत होता. आणि हे पाहिल्यानंतर दादाबद्दल असणारी लोकप्रियता आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आहे. आधीच्या वक्त्यांनी दादांच्या जीवनाचे सर्व स्वभावाचे पैलू उलगडलेले आहेत. श्रद्धांजलीच्या भाषणाला एक चौकट असते म्हणून थोडक्या शब्दामध्ये दादांच्या जवळ जाण्याचा वैयक्तिक कामासाठी असो किंवा सार्वजनिक कामासाठी असो बऱ्याच वेळा प्रसंग आला आणि ते दादाने दिलेलं प्रेम हे कायम आपल्या जीव असेपर्यंत आपण विसरू शकत नाही. एवढं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या शोकसभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर दादांबद्दल काय बोलावं हे सुचत नाही. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना एक आवडत्या नेत्याबद्दल पडलेली छबी आणि अनपेक्षित घडलेली घटना 2 दिवसापूर्वी असं अचानकपणे सकाळी टी व्हीला बातमी पाहिली आणि मनाला हळहळ व्यक्त झाली. परंतु पहिली बातमी आली की विमानाचा अपघात झाला. परंतु असं मनाला सांगावंच वाटलं की दादांना काय झालं. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आनंदी काके असतील, संजय जगताप असतील, बाबाराजे असतील, गंगाराम दादा असतील, अशोकजी टेकवडे असतील आणि आमच्या जगताप परिवाराच्या वतीने सासवड नगरपालिकेचे सर्वच नगरसेवक, उपनगराध्यक्ष यांच्या वतीने सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो. कुठल्या पिढीपर्यंत दादांचं अस्तित्व होतं, कुठल्या पिढीपर्यंत दादांचा एक मायेचा ओलावा हा पोचला होता. आणि अशा दादांना खरोखर होणे नाहीच आणि अशा दादांची पोकळी भरून निघणं खरोखरच अशक्य आहे. या दादांना आमच्या सर्व तरुणांच्या वतीने एकच श्रद्धांजली देण्याची माझी इच्छा आहे. दादांनी दाखवलेला जो मार्ग आहे, काम करणं, काम करत राहणं, बेदम काम करणं आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं, हाच आदर्श आमच्या जीवनामध्ये पुढे घेऊन आम्ही चालणार आहोत. खरं तर काही सुचणंच अवघड आहे, परंतु तसं स्वस्थ बसून चालणार नाही. दादांचाच आदर्श आणि दादांनीच दाखवलेल्या रस्त्यावरनं पुढे जाऊन त्यांना, त्यांच्या कार्याला खरी आदरांजली देता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वच जण या ठिकाणी बराच वेळ झाला आहे या शोकसभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि अशा एक लोकप्रिय नेत्याला या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व माझ्या जगताप कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. आमच्या चव्हाण कुटुंबियाच्या वतीने दादांना केलं, परंतु दादांची तब्येत 25 जानेवारी 2013 बघितलं होतं. मला वाटतं आप्पांच्या तिथं देखील तो कार्यक्रम होता आणि दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कार्यक्रम आवरून घ्या, मी काही येऊ शकणार. मी 27 जानेवारीला पुन्हा मुंबईला देवगिरीवरती गेलो आणि दादांचं जे स्मृतिचिन्ह बनवलं होतं ते दादांना दिलं आणि दादांना म्हटलं, दादा आमच्यासारखे कार्यक्रम खूप होत राहतील, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. दादांनी मला त्यावेळी शब्द दिला की मी जेव्हा बारामतीला जाईल तेव्हा आपल्या हॉस्पिटलला भेट देऊन जाईल. दुष्काळ दौऱ्याची पाहणी करण्यासाठी 13 फेब्रुवारीला दादा नाझीर धरणावरती आले आणि त्यावेळी मला सकाळी फोन आला की दादांनी तुम्हाला धरणावरती बोलवलंय आणि तुमच्या हॉस्पिटलला भेट देणार. दादा हॉस्पिटलला आले. हॉस्पिटलला यायला उशीर झाला, 3 वाजल्या जवळजवळ. तर मी दादांच्याच गाडीत होतो. तर दादांनी विचारलं, डॉक्टर भूक लागली, आपण जेवण करून तुमच्या हॉस्पिटलला यायचं का? मी म्हटलं काही हरकत नाही. आणि मग आम्ही जेजुरीच्या गेस्ट हाऊसला दादांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली होती. आम्ही सगळेजण टेबलावरती जेवायला बसल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं की अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण तिथं होतं. मी असं काही जेवण पाहिलं की लगेच तक्रारी करायला सुरुवात करतो किंवा ताट सरकवून देणं अशी माझी एक भूमिका असते. परंतु दादांनी अत्यंत शांतपणे ते
वांग्याची कसली भाजी होती, करपलेल्या चपात्या होत्या त्या खायल्या. आणि त्या दिवशी मी दादांकडनं एक आदर्श घेतला की जेवणाबद्दल कधीही तक्रार करायची. त्याच्यानंतर दादा हॉस्पिटलला आले. माझं हॉस्पिटल संपूर्ण पाहिलं, कौतुकही केलं. आणि जाता जाता डॉक्टर रवी बापट यांचं एक कोट मी माझ्या हॉस्पिटलमध्ये लावलेलं असं. तर ते दादांनी पाहिलं आणि ते म्हटले, रवी बापट सरांना तुम्ही ओळखता का? तर दादा म्हटलं, मी ते माझे आदर्श आहेत. दादा लगेच म्हटले, पण त्यांचा सकाळपासूनचा आदर्श घेऊ नका. म्हणजे दादा अत्यंत हजरजबाबी होते. कदाचित या 1 वर्षामध्ये दादांची भाषणं, दादांचा उत्स्फूर्त एखाद्याला देणारी प्रतिक्रिया ही पाहिली तर एक आदर्श, महाराष्ट्रातला आदर्श नेता घडवण्याची क्षमता दादांमध्ये निर्माण झाली होती. आणि अशाच वेळी काळानं घाव घातला आणि दादांना आपल्यातून निभावून घेतलं. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने, जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने आणि गेले 18 वर्ष आम्ही आदरणीय माणिकराव झेंडे पाटील ज्या संस्थेचे उपाध्यक्ष आणि ज्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे, कडेपठार वर्ल्ड मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील एकमेव माननीय नामदार अजितदादा पवार तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आम्ही 18 वर्ष घेतोय. ते आमच्या कडेपठार वर्ल्ड मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने, जेजुरीतील सर्व उद्योजकांच्या वतीने, वैद्यकीय व्यावसायिकांच्या वतीने आणि दादांचे पवार कुटुंबियांचे ज्यांच्या ज्यांच्यावरती उपकार झाले त्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.